सप्तशृंगीवरून भीमाशंकरला आलेलो आहोत। आलाय बघ कसला धोका आहे, एकदम खतरनाक। अचानक असं ठरलेलं आहे आम्ही चाललोय त्र्यंबकेश्वरला। पण वेलकम बॅक तुमचं सगळ्यांचा कनेक्ट जाधव व्लॉग्समध्ये। तर कसं वाटतं तुम्हाला व्लॉग्स? तुम्ही आपलं कमेंट वगैरे करायचा सपोर्ट येत आहे चांगलाच। तर आजचा टॉपिक असा, आपण चाललो आहे नाशिक वणी सप्तशृंगी मातेच्या मंदिरात चाललो आहे आपल्या मित्रांसोबत। अचानक प्लॅन बनलं आहे, तर ते येत आहेत, अर्धा रस्त्यात आहेत। माझा काही प्लॅन नाही, मी आत्ता सगळा दाढी केसा करून आलो आहे। कपडा नाही, आता मस्त इस्त्रीवाल्याकडून कपडे घेऊन येतो, ते पोचतील तवर। आजचा व्लॉग थोडा असेल काहीतरी वेगळी पोरं आहेत सोबत, दोघंजणच फक्त मी ओळखतो त्यातल्यांना। एक स्वयंभू म्हात्रे आणि एक आपला सुजल पाटील, बाकी त्याचे मित्रच आहेत। आल्यावर आता बघू कोण कोण आहे सोबत, तोवर आपण कपडे घेऊन येऊ चला नाक्यावरून। तयारी आपली एकदम ऑल डन, ऑल सेट। मित्र पण आले आणि घराच्या बाहेरच आहेत मित्रमंडळी घरी। स्वयंभू आहे वन साईड आले एकदम। काय रे स्वयंभू घेतला। पण आता आम्ही कनेक्ट झालेलो आहोत समृद्धी महामार्गाला। आता आम्ही इथून थेट जाणार। कुठं उतरायला येऊ? इगतपुरीला ना का गुटीला? काय करला? इथल्या आम्ही जाऊ आता वणीला सप्तशृंगी। तो सर तुम्ही वाट बघा आम्ही पोचायची काय होईल, कारण रस्ता एकदम फास्ट आहे, जास्त वेळ लागणार नाही असं वाटतं। गाडी फास्ट आहे। हा आपण बोलू शकता 3 तास दाखवतो पोचायला। बघू आता, जाम टाइम नाही लागायला पाहिजे, गाडी पटापट चालली त्या हिशोबाने। आलेलं आहे पहिला बोगदा आम्हाला चालू काय। खत्म हो गया रे आम्ही आलेलो आहे नाशिक मध्ये। थोड्या वेळातच पोचू आम्ही वणीला। जरा वेळ थांबला इथं, काम आहे म्हणून फास्टॅगची रिचार्ज मारायला। रिचार्ज नाही, फास्टॅग काढायला म्हणजे आहे, पण तो रिचार्ज तो घरी आहे ना, आणले दुसरा असा विषय। दुसऱ्या गाडी पण मी काय बोलता, घाई घाईन केसा भारी कापलं रे। हा तू अजून वाटलं कुठं आधीच तसा विसा आल्या खतरनाक गाडी एकदम अशी केस एकदम कंच बोलत टोपला गट। आम्ही आता पोचल्या वणीला आणि थोड्याच वेळात पोचू आम्ही गडाजवळच। फक्त आता एवढाच का दर्शनाला गर्दी नसली पाहिजे, पटापट आपण पण दर्शन घेऊ। मग जसं स्वयंभू भाऊला जायचं आहे त्र्यंबकेश्वरला, तर आपण तिकडे पण जाऊन येऊ। फक्त टाइम आपला व्हायला पाहिजे। कधी बघतोय पण इथं विषय असा आहे का गाडी पार्क करायची, वरती गाडी जात नाही, बसच्या जायला लागेल आम्हाला। आता बस काय, बस जीप ज्या असेल त्या इथल्या बघून वरती जाऊ फटाफट। किती आहे पार्किंग? बरं बरं बाहेर आम्ही गाडी नाही। आम्ही आता निघल्या होता खरं इथल्या, आता बसचा बघूया कसा काय वरती जायला। नवरात्रीमध्ये आता फक्त गाड्या वरती वाटतं जात नाही, नंतर वरती गाड्या जायला पण रस्ता असतं। बाकी स्वयंभू भाऊनी डायरेक्ट ड्रेसिंगच चेंज केली अख्खी। बॉम्बे स्ट्रीटचे मराठी माणूस, कडक काम, धोका केलेला आमच्याबरोबर। आम्ही पण घालून आलो असतो ना चांगलं मस्त भारी कुर्ता बिरता। कडलं इथल्या लालपरी गडावर जायला योच ऑप्शन आहे तशी। दुसऱ्या कार्स वगैरे अलाउड नाही करत, बसमधूनच जायचं वरच्या साईडला। बस करून आता आम्ही वरती गडावर जाऊ, तिथे काय सीन बघू। आम्हाला सोडलं, आम्ही वरपर्यंत आल्या अर्ध्या रस्त्यानं चालत। इथले आता पुढं आम्ही जाणार आहोत रोपवेच्या।
कारण काय नाही कारण नाही सांगणार. तर आता आम्ही उसाचा रस पियाला बसतो इथे कडकमध्ये. तर दोघा जण आलं रोपवेच्या, बाकी गेल्या नाकी चालत चालत वरती जाऊन ते त्यांना चालत. आमच्या जेवढी डेअरिंग आता म्हणजे माझ्या तरी नाही, माझ्यासाठी यो जोडी जर मला आले बरोबर तो पण चालत चाललेला. तर थांबले आता रोपवेची वाट बघत. जर रांगेला तर आम्ही लागल्या त्यावेळी काय अजून पोचली नाही. पहिला आम्ही आलेलो आहोत तशी. गर्दी तरी ठीक आहे, एवढं जसं वाटलं तेवढी नाही. मला वाटेल पक्का थांबायला लागेल काय वगैरे, पण नाही एवढा गर्दी तर नाही आहे. तर तुझी गर्दी किती आहे. दर्शन पण झालेलं आहे, एकदम भारी दर्शन झालेला. बसायला भेटला, काही जास्त धक्काबुक्की नाही. लगेच आता आम्ही निघतो इथून. तर रोपवे पण आलेली आहे, त्यावेळी गेल्या चालत आम्ही जाऊ वापस रोपवेला. शेट लोक आहो आम्ही, VIP माणसा. 150 बघा, 150 बघा, 120 रुपये. खतरनाक सीन बघ, खतरनाक एकदम. काल बघू शकता पावसाने घातले कडक रे, एक नंबर. वारा बी बेकार सुटलेला आहे. खाली खाली पोचस तर बाबू. आम्ही यांच्या वाड्याचं लाडू घेऊन आलतो, नाही आमच्या वाड्याचं घेऊन आले. खतरनाक काम. काय बोलतो, डायरेक्ट सप्तशृंगीवरून भीमाशंकरला आलेलो आहोत. कडक एकदम वातावरण बघू शकता. सामनीचा आम्हाला चालताना दिसत नाही, आवरा धुकापरली 1 मिनिटात, काहीच फरक नाही. हा हक्का हवा, ही हवा अशी सुधायला लागते. आवरा काय झालं काय माहिती. हाय गाईस, तर आम्ही सप्तशृंगीला आलेलो आहोत, तिथनं डायरेक्ट भीमाशंकरला आलेलो आहोत. त्याला व्ह्यू दाखवा, व्ह्यू. पुढे बोल. आता कसं वाटतंय? चला कोल्हापूर. तिकीट आला तर इथला लगेच वापस रिटर्न खाली बसमध्ये. एकदम पुढचा शीळ घेतलेला आहे, रूप खाली जावा. आता कसला धुका आलाय बघ, कसला धुका आहे, एकदम खतरनाक. एक डेंजर बाय. आम्ही पोहोचलो गाडीन. आता आम्ही माहित नाही कुठे दर्शन झालेलं आहे, 1 नंबर दर्शन झालेलं आहे असं आमचे मित्र बोलत आहेत. आणि या प्रकारे त्र्यंबकेश्वरचा लोकेशन लावून घ्या. अरे 5% चार्जिंग आहे फोनाला. 5% चार्जिंग असू दे आपल्या गाडीत. आलो आम्ही इथं. आता तो सर नाश्ता करता, थोडाफार काहीतरी खाऊन घेऊ. फायनली आम्ही आता पोहोचले लास्टच्या टायमाला, आरतीच्या टायमात त्र्यंबकेश्वर. चला पटापट जाऊन येतो जरा, नाही तर बंद होईल. 8 मिनिटं डिलेट झाला ना आमची. दर्शन राहिलं आता जाऊन करायचा. काय करा 8 मिनिटं आधी फक्त. बिचारा स्वयंभू भाऊचा मन राहिला, आवरा धावत धावत आलं, सुसाड आणले त्यांनी. 8 मिनिटं आधी उठला रे दर्शन. आता मुख्य दर्शन इथेशी लाईव्ह घेऊ. आरती चालू आहे आता, काय इथलंच TV वर दर्शन घेऊन आता निघायला लागेल. लावलं ना गाडी, तिथं बरोबर पोहोचलो असतो आपण टायमावर. नाही बघ, गाडी इथून पण नीट चालू, गाडी पण नसतं ना, गाडी असला इथं पोहोचलो असतो आपण टायमावर. माणूस पण होते असला ना. आता विचार करा कोण पाप करून आले. तू भाई तुझाच विषय चाललेला तिथं. मला काही नाही, मी साधा बोला माणूस, एकदम शांत सगळ्यांमध्ये इथं. मग तिथं दर्शन नाही भेटला बरं, कुंडाच्या तरी हातपाय धुवून जाऊ आता. काय आता इथेच कुंडामध्ये पाय धुतलं, इथं देवी बसले तर देवीचं पण इथलं दर्शन घेतलं. आणि त्र्यंबकेश्वरमध्ये महादेवाचा पण मुख्य दर्शनच घेतला. आपण निघू. काय 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 लगे कॅमेरा फिरलं, गप्प बसतात राखी. मोमोज तर नाही भेटलं, पण मग आम्ही कोल्ड पाणीपुरी तशी खायला आलो आता. जस्ट मंदिराच्या बाहेरच कडक कडक.
झाला आमचा सगळा झाला. आता इथे चालले जरा सगळी निघायला लागल्या. चला काय आता तुझ्या डोक्यान भरणारस. लवकर आपण निघू आता घरच्या वाटेला सरळ. झोप यायला लागली तशी थोडी थोडी. ते झोप घालवासाठी आवरा काही बी घेतले वापस आम्ही हो. ते येताना बी कपवले आता बी कपू मग. आम्ही लागल्या फायनली समृद्धी महामार्गाला. जुना वेळेचा अशा बरं इथलं पटापट जाऊ या रस्त्यालाच लागलो. मला तर झोप डेंजर आली पुढं बसून पण. तरी आपलं एकदम गाडी चालवणार एकदम खतरनाक प्रोफेशनल ड्रायव्हर आहे. नाद नाही करू शकत. नाद करते काय यावंच लागते. हॉटेल नको. हॉटेल मल्हार डाबा नवीन आहे. नवीन नाही खूप जुनं आहे. हा म्हणजे ट्रेंड नवीन आहे. तुम्ही नक्की विजिट करा. कुठे हॉटेल पण नेवाली पाटा एडूटने पोचले गाव. चालली आम्ही पण सरळ जा तिथनं डायरेक्ट लेफ्ट मार तुम्हाला रस्ता. चला बाय बाय. लारू आपलं घर आले. चलो काय रे तुझ्यासारखं समजले का आम्हाला ना रस्ता सांगतो लुक्या झाला. जा रे. पोचलोय घरी. अजून आपलं मम्मी तर काय आली नाही. मम्मी पण गेले बाहेर. आता व्लॉग एंड करतो. आवडत असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका. असेच नवनवीन व्लॉग्स येत राहतील.